मी काय म्हणते जरा तारिणीसाठी थांबूया ना. क्षणभरही थांबायचं नाही त्या मुलीसाठी. एखादी मुलगी असती ना तर आपलं कुटुंब संकटात आहे म्हटल्यावर धावून आली असती मदतीला. आपण संकटात आहे म्हटल्यावर पहिला पळ काढला असेल तिनं. आणि मुळात तिच्यासाठी थांबायची गरजच नव्हती. आपण थांबलो नसतो ना तर हे सगळं घडलंच नसतं. तिच्यामुळे झालंय सगळं. आई सुमी, घ्या, आता आली ही. मी मेले का जिवंत आहे हे बघायला आली आहे. असं का बोलताय तुम्ही? काही झालंय का? आता काय तुला रामायण सांगत बसू सगळं? आणि काय ग, सुगडं मिळालं नसेलच ना? नाही, मी सगळीकडे शोधलं, बाजारात सगळीकडे गेले, पण मला कुठेच नाही मिळालं सुगडं. मग अशीच ढिम्मा उभी राहा. अगं तुझ्या उशिरा येण्यामुळे माझ्या जीवावर काय प्रसंग बेतलाय माहितीये का तुला? काय झालंय नक्की? ताई अगं मगाशी अचानक कुठून तरी गुंड आले आणि त्यांनी आईच्या मानेवर कोयता ठेवला. ते सोडतच नव्हते तिला. बापरे, काही झालं नाही ना? तुम्हाला काही लागलं नाही ना कुठे? ठीक आहात ना तुम्ही? सगळं झाल्यावर आली आहेस विचारायला? अगं जीव गेला असता माझा. त्या गुंडाला ना हिच्याच गळ्यावर कोयता धरायचं सांगितलं असतं मी. रेखा काय बोलतेस? देवाच्या दारात असं अभद्र बोलू नये. आता तिच्याच कृपेनं सगळं संकट टळलंय ना. मग चला ना तिचं दर्शन घेऊया सगळ्यांनी जाऊन. चला ग. वेट 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 आजी, तू तर म्हणाली होतीस की तारिणी परंपरा जपणार, ती ते मडकं घेऊनच येणार, पण ती तर त्या शिवायच आली आहे, तर ती कशी येणार ना मंदिरात? हे बघ, तिने कष्टाने तयार केलेला कलश चुकून फुटला. पोरींनी बाजारात सगळीकडे शोधला, तिला नाही मिळाला. ठीक आहे ना, देवी आई घेईल समजून. तिला सगळं कळतं. चला आता सगळ्यांनी देवीचं दर्शन घेऊया. चला. अहो चला ना आता, चला. तारिणी चल की ग. सुमी खरंच नको, तुम्ही जा. नमा जा, तिला घेऊन पुढे जा. जा जा, पण ये हा तू. पण हा तुम्ही जा.